जय गुरुदेव मित्रांनो, प्राण हाच परमेश्वर आहे. आपल्या शरीरातील प्राण मुख्य आहे. प्राण गेला की सारेच गेले, मग या शरीराची काहीच किंमत नाही. प्राण आहे म्हणून जग आहे. प्राण आहे म्हणूनच स्त्री आहे, पुरुष आहे, जोडा आहे. प्राणामुळे आनंद, प्राणामुळे शक्ती, प्राणामुळे सिद्धी, प्राणामुळे आरोग्य, प्राणामुळे प्रज्योती प्राप्ती. अरे प्राणामुळेच बल, वीर्य, सौंदर्य, पूर्वजन्म आणि जीवनमुक्ती प्राप्त होतात. प्राणामुळेच रोग, चिंता, भ्रम आणि वेळ ही देखील आहेत. म्हणून प्राणच परमेश्वर आहेत. प्राणच शिव, प्राणच शक्ती आणि प्राणच कुंडलिनी आहे. सर्व ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय प्राणात प्रतिष्ठित आहेत. म्हणून सर्व प्राणे प्रतिष्ठितम. असे रथचक्राच्या मध्यभागी बसवलेले आरे याच्या आधाराने कार्य करीत असतात. तसे शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी, शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी ही सारे प्राणाच्या आश्रयाने राहतात. हा प्राण शरीरात विभागला जाईल. हा प्राण शरीरात विभागला जाऊन भिन्न भिन्न कार्य करीत किंवा करवित असतो. हा कुंडलिनीमय प्राण शरीराला सुव्यवस्थितपणे बनवण्यासाठी शरीराचे सर्व अवयव नियमपूर्वक चालवण्यासाठी प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पंचरूपात मिळून जातो. एकाच प्राणाची, एकच शक्तीची ही कार्य असली तरी ती अनेक प्रकारे संकल्प करण्यासाठी तो या 5 रूपांनी संपूर्ण शरीराला व्यापून राहतो. हा हृदयस्थानात श्वासोश्वासाचे कार्य करीत असतो. सेवन केलेले अन्न, पाणी अधोमार्गाने विसर्जन करणाऱ्या शक्तीला अपान म्हणतात. जो समान रूपाने सर्वत्र काम करतो तो समान सेवन केलेल्या अन्नरसाला साऱ्या शरीरात पोहोचवण्याचे काम करतो तो समान वायू आहे. जो व्यापक आहे तो व्यान, 72,000 नाड्यामध्ये जी शक्ती संचार असते तिला व्यान म्हणतात. जो वर घेऊन जातो तो उदान, आणि उदान वायू हा साधकाचा प्रिय मित्र आहे. याच्या बळाने साधक वीर्य रक्षण करू शकतो. उदाहरणार्थ, वायूच्या साहाय्याने वीर्य वर खेचून तो ऊर्ध्वरेखा बनतो. त्याचे वीर्य प्राणात मिसळून प्राणरूप होऊन जाते. यावेळी स्वर्गीय अप्सराच्या मोहावरही तो पूर्ण विजय प्राप्त करू शकतो. हे ऊर्ध्वरेत शक्तिपात क्षमतेचे उगम स्थान आहे. शक्ती, बल आणि पराक्रम यांच्याच मुळे प्राप्त होतात. हाच उदान वायू शुद्ध होऊन समाधी सुखाचा अनुभव देत असतो, अर्थात आत्मसुख प्राप्त करीत असतो. उदान शक्ती ही सुषमनेत वाहत करीत असते. स्वयं परमात्म्याचे अनंत शक्ती मध्ये प्राण मुख्य आहे. हृदय क्रिया मूलभूत आधार बनून प्राण शरीर धारण करतो. प्राण हृदय क्रिया सतत चालू राखतो. प्राण शक्तीच्या क्रियेमुळे जीवात्मा जिवंत राहिला आहे. अरे प्राण शक्तीच्या क्रियामुळेच जीवात्मा हा जिवंत राहिला आहे. मध्यनाडी सुषमनेत कुंडलिनी महाशक्ती वास करीत असते. सोम हंसारूढ सद्गुरु कृपेने जागृत झालेली महाकुंडलिनी शक्ती प्राणाच्या आधाराने 72,000 नाड्यात संचार करून सर्वांग व्यापून टाकते. ही कुंडलिनी शक्ती सप्तधातू आणि शरीरातील सारे रस आणि रक्त यांच्या कणा व्यापून सर्व शरीराला शुद्ध, सुदृढ, स्वच्छ आणि सुंदर बनवते. सर्व शरीर तेजयुक्त, कांतियुक्त करून टाकते. अशी ही स्वयं परमात्म्याची शक्ती अनंत प्रकारे कार्य करीत असते. ती कधी कधी आपल्या ऐश्वर्यमय, उल्हासमय आणि आनंदमय स्फुरणाने साधकात अद्भुत रूपाने स्तुतित होते. त्यावेळी साधक गाऊ लागतो, नाचू लागतो, कधी कधी रडू लागतो, तर कधी कधी हसू लागतो.
कधी कधी आरडाओरडा करतो, कधी कधी बेडका प्रकारे उड्या मारू लागतो, कधी कधी गोल गोल फिरतो, कधी कधी जमिनीवर लोटपोट लोळतो, आणि कधी कधी आपल्याच तोंडावर चापट्या मारतो, कधी कधी वेगाने गर्दन फिरू लागतो, कधी कधी जीवा आत खेचतो, जाऊन वर टाळूला चिटकून खेचरी मुद्रा करू लागतो, कधी कधी डोळ्याच्या बाहुल्या गरागरा फिरवते, वर चढवणे असे करून लागले, कधी कधी नाना प्रकारचे ओरडाओरड करतो, कधी कधी सिंह गर्जनेचा किंवा पशुचाही आवाज मुखातून काढतो, इत्यादी अनेक क्रिया साधक स्वतःच ध्यानामध्ये करू लागतो. सहज प्राणायामही होऊ लागतो. केवळ कुंभक, सहज कुंभक सुद्धा आपोआप होऊ लागतो. सहजपणे ध्यान वाढते. तसतसे हे कुंभकही दीर्घ होऊ लागतात. या योगे सर्व कार्य, एखादा रोग साधा असला किंवा शरीरात दडून असला तोही निघून जातो. कधी कधी साधकाला एक प्रकारची नशा चढते, त्यावेळी डोके जड पडते. साधक त्यामुळे तद्रावस्थेत राहू लागतो. कधी कधी अनेक दृष्टांतही होतात. संत दर्शन, ज्योतिर्मय दर्शन, सद्गुरु दर्शन होतात. आनंदाच्या लहरी अंतर्यामी उसळू लागतात. शरीरातील साऱ्या नाड्यातून सुखद प्रवाह वाहू लागतो. साधक नाचून डुबून जातो. साधकाचा कंठ दाटून येतो. जीव किती आनंदमय, किती मधुर आणि किती सुखद आहे हे समजू लागले. त्यामुळे हृदयातील प्रेम पाझरू लागते. त्यांच्या प्राणीमात्राबद्दल हृदयात दया वाढू लागते. कुंडलिनीचा वेग कधी कधी तीव्र होतो, तर कधी कधी मंदावतो. कधी कधी ध्यान वाढते, तर कधी कधी कमी होते. तरी साधकांनी घाबरू नये. ध्यान अवस्था ही कधी कमी होईल, कधी जास्त होईल, तरी साधकाने निश्चिंतपणाने ध्यान अवस्थेत राहावे. तिथे घाबरण्याची गरज नाही. कुंडलिनी शक्ती अंतर्यामीची अंतर्मय वेगाने क्रियाशील बनवण्यासाठी शक्ती सोहम नामात आहे. सोहम नामाने सोहम परमात्मा ज्योतिर्मय सोहम अंसारूढ सद्गुरु विश्वास ठेवून सतत ध्यान करा. मग सोहम नामाने सोहम परमात्मा ज्योतिर्मय स्वरूपातच दर्शन येते. म्हणून सोहम 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 असे सतत आत्मचिंतन करा. सोहम नाम हे चिंतामणी आहे. सोहम नाम हे कामधेनू आहे. सोहम नाम हे कल्पतरू आहे. आणि सोहम नाव मंत्र आहे. मनन करण्याचे रक्षण करतो तो मंत्र, अशी व्याख्या आहे. मन आणि नाथ म्हणजे मनात जायते इति मंत्रा मनन तारण रूप सोहम मंत्र आत्मसात करून त्याचा सोहम 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 असा सतत जप करा. सोहम मंत्रामध्ये सद्गुरु मूर्तिमंत वास करीत असतात. म्हणून सोहम चैतन्य मंत्र आहे. सोहम सोहम आणि सोहम असे सोहम मंत्राचे सतत आत्मचिंतन तुमची आत्मशक्ती, अंतरशक्ती तात्काळ विद्युत वेगाने कार्य करू लागते. पद्मासनावर बसून गुद्वार बंद केले असता प्राण आपणात मिळून जाईल. सोहम सोहम जप करा. मग उशीर नाही, आपोआप कुंडलिनी जागृत होऊन आपोआप सर्व क्रिया होऊ लागतात. सोहम जपामुळे अपार लाभ होतो. अशा सोहम नामाचा एकांतात बसून शुद्ध निर्मळ मनाने आत्मचिंतन करा. अनेक ज्योतिर्मय स्वरूपाचा अनेक रंगात ज्योतिर्दर्शन होईल. अरे सोहम मंत्राबरोबरच तुमच्या अंतरात सोम हंसारूढ सद्गुरु प्रवेश करतो आणि तुमचे सर्वांग व्यापून तुम्हाला आपणासारखे करून टाकतात. अनेक रंगाच्या ज्योती आणि नीळबिंदू मयूरपंख दिसतात. चंचल चित्तावर विजय प्राप्त करण्याचा सोहम ध्यान हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे. सोहम ध्यान हाच इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे. कुंडलिनी शक्तीला खेचून घेणारा सोहम ध्यान हा लोहचुंबक आहे. सोहम ध्यान हे योगाचे हृदय आहे. सोहम ध्यान साधनेचे मूळ आहे आणि सोहम ध्यान ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. सोहम ध्यान प्रेमाचा प्रवाह व सद्गुरु कृपारूपी संपत्ती देणारा महायज्ञ आहे. सोहम ध्यानाने
आत्मदर्शन होते, देवदर्शन होते, ईश्वर दर्शन होते. म्हणून सातत्याने ही सोहम योग साधना जर प्रत्येक मनुष्य करतो तर प्रत्येक मनुष्यास, मग तो कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा अगर संप्रदायाचा असला तरी सोहम ध्यान हे सर्वांसाठी खुले आणि उघडे आहे. आतापर्यंत या सोहम ध्यानाची महती अनेक साधू संत महंत ऋषी मुनी देव महंत यांनी देऊन या सोहम ध्यानाची महती वाढवलेली आहे. सोहम ध्यानाखेरीज प्राप्ती नाही आणि या सोहम ध्यानामुळे स्व आत्मा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मग स्व आत्मा अनुभव प्राप्त व्हावा अशी ज्या नर नारी ना इच्छा असेल, स्त्री पुरुषांना इच्छा असेल, त्या प्रत्येक स्त्री पुरुषांनी सोहम ध्यान करावे, सोहमचं आत्मचिंतन करावं, एकांतात बसून सोहमचा अभ्यास करावा. मग परिपूर्ण सोहमचा अभ्यास झाल्याच्या नंतर निश्चित रूपाने आमच्या शरीरातील कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याच्या नंतर अनेक प्रकारचे आम्हाला अनुभव पाहाव्यास मिळतात. मग आमचं चैतन्य बदलतं आणि याच जन्मामध्ये मनुष्यास मोक्षगती प्राप्त होते. नाही तर जन्माला आला हेला आणि पाणी वाहो मेला अशी अवस्था प्राप्त होती. अरे तीर्था धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकल्याशी अशी अवस्था माणसाची तयार होती. बालपण गेलं, तारुण्य गेलं, म्हातारपण आलं, हातात माळ घेतली आणि देवधर्म चालू केले. पर जर सोहम ज्ञान नसेल, सोहमची साधना नसेल तर हा जन्म केवळ आणि केवळ फक्त व्यर्थ आहे. त्यासाठी सोहम साधना करून आपल्या या जन्माचं हित करून घ्यावं, सार्थक करून घ्यावं आणि मोक्षगती प्राप्त व्हावी. आमच्या शरीरातील कुंडलिनी शक्ती जशी जशी जागृत होती तसं आम्ही रोगमुक्त होतो, भयमुक्त होतो, चिंतामुक्त होतो. मग रोगमुक्त, भयमुक्त आणि चिंतामुक्त जर व्हावयाचं असेल तर प्रत्येकाने सोहम साधना करावी. जय गुरुदेव.